कसं आहे की या देशामध्ये एक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे. त्या अंतर्गत सेव्ह टायगर अशी सुद्धा एक योजना आहे. जे टायगर आहेत त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे, होत आहे, झालेलं आहे. आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील ते मला माहित नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाही. जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं, अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पदं दिलेली आहेत, प्रतिष्ठा दिलेली आहे. तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणताय, मला माहित नाही. तर जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. आपण उदय सामंत यांचं नाव घेत आहे की त्यांनी हे ऑपरेशन टायगर सुरू केलंय. त्यांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही. हा भारतीय जनता पक्ष आहे, पण ठीक आहे, सध्या याच प्रकारचं राजकारण देशभरात सुरू आहे. सत्ता आणि पैसा आणि तपास यंत्रणांची कारवाईची भीती, यातून हे सगळं होत आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पण राऊत साहेब, साधारण 10 दिवसापूर्वी तुमचे माजी आमदार राजन साहेब यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली होती. नेमकं त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीच्या काळात काय झालं हे सविस्तर सांगितलं होतं. त्यांना थांबवण्यासाठी काही प्रयत्न आम्ही नक्कीच असं आहे. 3 तारखेला ते प्रवेश करतायत. नाही बघा, माझं आणि त्यांचं कालच बोलणं झालं. सुनील राऊतांनी त्यांचं सुद्धा कालच बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यातून तसं मला अजून जाणवत नाही. त्यांच्या प्रत्यक्ष बोलण्यातून ते अजूनही म्हणतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा पक्का शिवसैनिक आहे आणि माझ्या डोक्यात असा कोणताही विचार नाही, असं ते वारंवार सांगतायत. आणि आम्ही आमच्या सहकार्यावरती विश्वास ठेवतो. तुम्ही जे म्हणतायत ते जेव्हा काही गोष्टी घडतील भविष्यात त्याच्यावर आम्ही तर भाष्य करू, आणि भाष्य करण्याची गरज नाही. संकट काळात जे पळून जातात त्याची इतिहासात नोंद राहत नाही, लक्षात घ्या. आज नक्कीच पक्ष संघर्ष करतोय. कालच राज ठाकरे यांनी जे भूमिका मांडलेली आहे त्यांच्या मेळाव्यात आणि भाषणात, की मतं कुठे गेली, गायब झाली ते कळत नाही, ते रहस्य आहे. त्याच पद्धतीचं रहस्य, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत ते सुद्धा रहस्य. अशी कोणती जादू आहे, अशी कोणती जादूची कांडी आहे याच्यामुळे लोक त्यांच्याकडे जात आहेत? असं काय त्यांनी महान कार्य केलेलं आहे या महाराष्ट्रात आणि पक्ष संघटनेत? ही संघटना बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदुहृदय सम्राटांची आहे, आणि या संघटनेने या सगळ्यांना जन्म दिलेला आहे. तुम्ही आपल्या आईला सोडून जेव्हा जातात कोणीही, तेव्हा एक लक्षात घ्या, गंगेत तुम्ही किती डुबक्या मारल्या तरी तुमची पापं धुतली जाणार नाही. पण राऊत साहेब, ज्या बैठका होत आहेत, पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी आमदार, त्यात असं कळतं की उद्धव ठाकरे असं म्हणतायत की ज्यांना जायचंय नाही, उद्धव ठाकरे असं कधी म्हणणार नाहीत. पण त्या बैठकाने मीही असतो, याबद्दल काही मी स्वतः अनेक बैठकांना उपस्थित असतो. आपण घडवलेले कार्यकर्ते अशा पद्धतीनं जाताना प्रत्येकाला वाईट वाटतं. राजूल पटेल गेले याचं त्यांना दुःखच आहे ना. आम्हाला सगळ्यांना दुःख झालं की आमच्या बरोबरची एक रणरागिणी ज्यांना म्हणायचो आम्ही, ती सोडून गेली. जाणाऱ्याने विचार केला पाहिजे की मागच्या 30-35 वर्षात या पक्षाने आणि ठाकरे परिवारानं आम्हाला काय दिलं, हा त्याने विचार करायला पाहिजे. आणि इतकं करून सुद्धा कोणी जाणार असेल तर दुसरी काय भूमिका असू शकते? तुम्ही महाराष्ट्रात या राजकारणामध्ये आज स्थिरावला ते शिवसेनेमुळे, म्हणजे ठाकरे परिवाराच्या शिवसेनेमुळे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे नाही. याचा विचार जाणाऱ्यांनी खरोखर करायला हवा. चिंतन केलं पाहिजे, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि या उपरी कोणाला जायचं आहे त्यांना अडवणारे आम्ही कोण? आम्ही प्रयत्न करतो आहोत, आम्ही चर्चा करतो आहोत, आम्ही संवाद साधतो आहोत, आम्ही डायलॉग करतो आहोत. पण जाणाऱ्यांची प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत.
प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. तुम्ही जी नावं घेताय पुण्यातली, त्यांच्यासाठी शिवसेनेनं काय केलं नाही मला सांगा. सर्व काही केलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे, तरी कोणी निघालेत असं तुम्ही म्हणताय, त्याच्यावरती माझ्याकडे उत्तर नाही.